की अगदी बरोबर आहे. अशीच एकेका म्हणजे ग्रेट ग्रेट किती ग्रेट ग्रेटर ग्रेटेस्ट अशा अनेकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. महानायक अमिताभजी बच्चन यांच्या पण तुम्ही मुलाखती घेतल्यात. ती संधी तुमच्याकडे कशी काय चालून आली हो पहिल्यांदा? राज ठाकरेमुळे. अच्छा. राज ठाकरेंनी एक शिबिर घेतलं होतं यशस्वी माणसांचं. म्हणजे राहुल कुमार बजाज, लालचंद हिराचंद, शंतनुरावांपासून अमिताभपर्यंत सगळ्यांचं. तिथे मी त्यांची पहिली मुलाखत घेतली आणि मग पुढे 3-4 वेळा त्यांच्या मुलाखती घेतल्या. नंतर एकदा मुलाखतीच्या नंतर जरा ओळख झाल्यामुळे कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर मला घेऊन गेले. तिथे गेलेलं असताना माझी ओळख पुन्हा नव्याने त्यांनी करून दिली की हे अमितजी तुम्ही अँकरिंग करता, सूत्रसंचालन करता या कार्यक्रमाचं. सूत्रसंचालन गेली 35 वर्ष करत असलेला हा आमचा मित्र आहे सुधीर गाडगे. ही ओळख आहे का तुम्हाला? अमितजी उभे राहिले, व्हेरी ब्लेस्ड टू मीट यू. आणि मला म्हटले तुम्हाला एवढा अनुभव आहे तर माझ्या कौन बनेगा करोडपतीमध्ये तुम्हाला खटकतं काय आणि आवडतं काय आणि का? म्हटलं सगळं आवडतं, खटकत नाही काही. काय आवडतं? म्हटलं तुम्ही जेव्हा उभे राहता त्याच वेळेला तुमचा आत्मविश्वास तुमच्या देहबोलीत दिसतो आणि तुम्ही चालत दिव्याच्या झोतात समोरच्या सामान्य माणसाची ओळख करून द्यायला जाता त्यावेळेला तुमच्या चालीमध्ये जो एक डौल आहे त्याचाही आत्मविश्वास फार उत्तम आहे. अच्छा, सवाल क्या है? म्हटलं हा तुमचा आत्मविश्वास कल्टिवेट केलेला आहे का अंगभूत आहे, इन बॉर्न आहे? तेवढे उसकी बिझनेस ट्रिक आहे. म्हटलं काय बिझनेस ट्रिक आहे? ते म्हणले मी जेव्हा उभा राहतो तेव्हा माझ्या कोटाची बटणं सोडवत जातो आणि चालत जायला लागतो त्यावेळेला ती पुन्हा लावत जातो. म्हणजे काय होतं, माझे दोन्ही हात गुंड्यांमध्ये अडकतात आणि गुंड्यांमध्ये अडकलेले असल्यामुळे उंच असूनही चालत जाताना मी लोंबकळलेल्या अवस्थेत नसतो आणि असा हात धरल्यामुळे आपोआप खांदे चाट होतात. तो तुम्हाला आत्मविश्वास वाटतो. मला सांगायची गोष्ट अशी की एवढ्या यशस्वीतेच्या शिखरावर गेल्यानंतर सुद्धा इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचा ही माणसं विचार करतात, हे आमच्यासारख्यांनी शिकण्यासारखं आहे. आता हे निवेदनाच्या क्षेत्रात मला असं वाटतं म्हणजे शब्द आणि भाषा संवाद हे जे सगळं क्षेत्र आहे याच्यात आज तरी तुम्ही अनभिषिक्त सम्राट आहात. तुमची बरोबरी महाराष्ट्रात तरी कोणी केली नाही असं मला वाटतंय. कारण इतका विक्रम जो केलाय 4000 5000 म्हणजे सगळा हा मुलाखती 4000 आणि निवेदन जवळजवळ 7500. बापरे, मी कमीच आकडा सांगितलं 5000 आणि सगळ्याच्या नोंदी माझ्याकडे फोटो सकट आहे. बापरे. पण हे सगळं करताना कोणाचं मार्गदर्शन तुम्ही घेतलं की स्वतःहून ही कला तुम्ही वाढवली किंवा काय केलं? मार्गदर्शन म्हणाल तर बोलण्याचे संस्कार लहानपणापासून जे होते ते बोलावं कसं आणि बोलू कसं नये हे चांगल्या बोलणाऱ्यांकडनं मला शिकता आलं. दत्तो वामन पोद्दार आमच्या पुण्याचे विद्यापीठाचे कुलगुरू, इतिहास संशोधक, त्यांनी विद्यापीठाची नोकरी सोडली आणि ते साहित्य परिषदेमध्ये बोलायला आले. तिथे बोलायला आलेले असताना ते बोलायला उभे राहणार तेवढ्यात बाजूला श्रीधर जोशी कादंबरीकार बसले होते. ते म्हणले दादा आजच्या भाषणात तरी सांगा ते शिवचरित्र कधी लिहिणार ते. यांनी बघितलं त्यांच्याकडे, आपलं उपर्ण सावरलं आणि मला म्हणाले, लोकांना म्हणाले निवृत्त झालो रिकामा होतो, साहित्य परिषदेत काय काय कसं चालतं ते अनुभवता यावं म्हणून आज इथे आलो, भाषणाला आलो. आत्ता जोशीभाऊंनी मला विचारलं की ते चरित्र कधी लिहिणार ते सांगा. मी जोशीभाऊंना सांगू इच्छितो शिवचरित्र लिहिणं हे भाषांतरित कादंबरी लिहिण्याचं सोपं नाही. हा जो फटका दुसरा तिसऱ्याला देतो त्यातनं काय बोलू नये हेही मला या लोकांकडनं शिकता आलं. आणि माझ्या नवमीमध्ये दर मे महिन्यामध्ये 60 ते 66 6 वर्ष बाळशास्त्री हरदास ज्यांच्या नावाने हे सभागृह आहे हे नियमितपणे भाषण द्यायला येत असत. त्यांच्या बोलण्यातला सगळा तो स्वर, स्वरपट्टी, शब्द मांडणी, शब्दांची निवड हे सगळं मला त्यांना ऐकता ऐकता शिकता आलं. तशा पद्धतीचं बोलणं कित्येक वर्षानंतर अजून एका व्यक्तीने सुरू केलं. पण कंटेंट माहितीच्या बाबतीत बाळशास्त्री हरदास जास्त श्रेष्ठ होते. पण त्या धर्तीचं
एका सुरात बोलत जाणं. नंतरच्या टप्प्यावर मी ऐकलं शिवाजीराव भोसले. अच्छा. मला येण्यास सुरुवातीलाच उशीर झालेला आहे. प्रत्येक वक्त्याला उशीर हा होतच असतो. तो उशिरा येण्याचं कारण सांगत असतो. मीही तेच करणार आहे. टिळक रोडवरून येत होतो. एका रिक्षानं आंतरिक्षात पाठवण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात बचावलं म्हणून इथं आलो. विषय भावगीताचा आहे. ज्याच्यातून भाव व्यक्त होतो ते भावगीत. अशी जरी भावगीताची व्याख्या असली तरी अलीकडे भावगीतातून भाव व्यक्त होण्याची प्रक्रिया अभावानेच दिसून येते. मला एक विचारायचंय, तुम्ही आवाज प्रत्येकाचे खूप एक्झॅक्ट काढता. ही कला कुठून शिकला? काय खरं सांगायचं तर माणूस निरीक्षण करता करता सगळ्यात तो आता इथे जमा होत जातो आणि माईक समोर आवाज लावून बोलण्याच्या दुनियेमध्ये असल्यामुळे त्यांच्या आवाजाकडे नेमकं लक्ष असतं. अगदी अलीकडे मला टाळी मिळाली ती शरद पवारांच्या आत्ताच्या बदललेल्या आवाजाबद्दल. मी त्यांना असं म्हटलं की एक मुलाखत प्रतिभाताई पवारांच्या बरोबर त्यांची झाली. त्यांची मी 16 मुलाखती केल्या. तर ती मुलाखत प्रतिभाताई पवारांबरोबर होती. प्रतिभाताई पवार ह्या सहसा राजकीय कार्यक्रमाला न जाणाऱ्या, पण त्यांच्या लग्नाला 50 वर्ष त्या दिवशी होत होती म्हणून त्या आल्या होत्या. तर मी पवारांना म्हटलं मुलाखत सुरू करूया का? तर ते म्हणाले की आज आमच्या लग्नाला 50 वर्ष झाली आहेत आणि प्रतिभा पण स्टेजवर आहे, तर तिला आधी विचार. हे म्हटल्याबरोबर मी प्रतिभाताईंना पहिला प्रश्न विचारला. म्हटलं प्रतिभाताई, तुम्हाला तरी 50 वर्षात यांच्या चेहऱ्याकडे बघून त्यांच्या मनात काय चाललंय ते कळलंय का? बरोबर आहे. आता आवाजाच्या दुनियेतच वावरत आहात तुम्ही. एकेकाळी अमित सयानी हे खूप नाव मोठं होतं रेडिओच्या दृष्टीने. अनेकांनी नवीन नवीन निवेदकांनी त्यांची तुलना करायची किंवा त्यांची बरोबरी करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला कधी त्यांची बरोबरी करण्याचा काय झालं बाबा? भिंतीला ऐकायचं. तुम्हाला कधी तो मोह झाला नाही का? मला माझ्या कॉलेजच्या काळातच अमित सयानींची मुलाखत घेता आली. अरे वा. माझं कॉमर्स कॉलेज जे होतं तिथे प्राध्यापक V.A. जोशी आणि प्राध्यापक S.G. बापट, ज्यांनी पुढे विद्या सहकारी बँक काढली, यांनी आमच्या कॉमर्स असोसिएशनच्या सगळ्यांना विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी न शिकवता त्या काळात प्रॅक्टिकल शिकवलं. म्हणजे केलं काय तर मुंबईत जाऊन वेगवेगळ्या जाहिरात एजन्सीमध्ये जाऊन जाहिरातीची कॉपी कशी लिहितात, ती कॉपी बोलली कशी जाते, असं सगळं शिकवत असताना ते म्हणाले तू कॉलेजला निवेदन करतो, तुला निवेदनातल्या शहनशाहला भेटायचं आहे का? म्हणलं अमित सयानी. हां. त्यावेळेला ते मला पहिल्यांदा अमित सयानींकडे घेऊन गेले आणि अमित सयानींकडे गेल्यानंतर ते म्हणाले की तुम्ही आत्ता कॉलेजच्या काळातही माझं हे ऐकता? त्यांना म्हटलं हो. हफ्ता भर के सबसे लोकप्रिय 16 गीत सुनने वाले भाई और बहनों, अमित सयानी का नमस्कार. हे जे दर बुधवारी रात्री 8 वाजता हा आवाज ऐकण्याकरता आम्ही रेडिओच्या उशिरा तापणाऱ्या रेडिओच्या समोर बसलेलो असायचो. आणि तो उशिरा रेडिओ तापतो, ज्याला जुनं माहिती आहे त्यांना एअरमेकचे रेडिओ माहिती असते, तर हा उशिरा तापतो याचा भाग यायचा कारण अमित सयानीची ओळख गेलेली असायची. हे त्यांना सांगितलं होते. हसायला लागले खूप आणि म्हणजे मिळते राहू. आणि मग अगदी अलीकडे ठाण्याला झालेल्या समारंभामध्ये एक 3 वर्षापूर्वी त्यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. त्यातला निवेदनाचा भाग सोडा, मी एक वेगळीच गोष्ट तुम्हाला सांगतो. त्या मुलाखतीनंतर मी त्यांच्या घरी गेलो तर घरात शिरता क्षणी समोरच्या बाजूला S.M. जोशी आणि अच्युतराव पटवर्धनांचे फुल साईज फोटो अमित सयानींकडे लावलेले होते. मी त्यांना म्हटलं हे कसं काय हो, हे सामाजिक दृष्टिकोन बाळगणाऱ्या नेत्यांचे फोटो तुम्ही आदर्श म्हणून? ते म्हणले माझे वडील 42च्या आंदोलनात होते आणि ही दोघं जण 42च्या आंदोलनामध्ये लपण्याकरता आमच्या घरात लपायचे. त्यामुळे त्यांचा माझा इतका सहवास घडलाय की ते कायम जवळ असावे असे वाटतात म्हणून त्यांना. वा वा वा. स्मरणशक्तीबद्दल मगाशी तुम्ही म्हणालात, तुमची स्मरणशक्ती चांगली आहे हे आम्हाला ज्या गप्पा आपण मारतोय त्याच्यावरनं कळतच आहे.
पण याचं श्रेय तुम्ही इंदिराजी गांधींना देता असंही मी पाहिलंय, ऐकलंय, वाचलंय. तो किस्सा सांगा ना मला. काय झालं, इंदिरा गांधींची मुलाखत, पंतप्रधानांची मुलाखत पटकन मिळत नाही. त्या काळात तर इंदिराजींचा दरारा खूप होता. पक्षीय मतभेद विचारधारा काही असली तरी एक व्यक्ती म्हणून बांगलादेश निर्माण करणाऱ्या आणि सगळ्यांवर होल्ड असलेली एक महिला म्हणून त्यांच्याविषयी मला एक वेगळा आदर होता. तर मला नाशिकराव तिरपुडे त्यांच्यामुळे ती मुलाखत मिळाली. मला वेळ मिळाली फक्त 15 मिनटं. आता 15 मिनिटात काय काय विचारणार हो, सगळं काय जे काय ठळक होतं सगळं विचारून झालं. त्या अशा कोणाशी बोलताना कागदावर रेघोट्या मारायच्या आणि मध्येच अशा बघायच्या. त्या त्यांच्या तिरक्या नजरेमध्ये एक वेगळा धाक होता. असा धाक मला फक्त आचार्य रजनीश यांच्या आवाजामध्ये आणि नजरेमध्ये जाणवला. तर आता तर मी सांगतो म्हणजे काय, आपल्याला प्रत्येकावर सविस्तर बोलायला वेळ नाही म्हणून. तर इंदिरा गांधींकडे गेल्यानंतर त्यांना मी म्हटलं की अजून एक व्यक्तिगत प्रश्न आहे. आमचं सगळं बोलणं हे इंग्रजीमध्ये चालू होतं. मी घेतलेल्या 4000 मुलाखतीमधल्या किमान 2000 मुलाखती या मी हिंदी आणि इंग्रजीमध्ये घेतलेल्या आहेत. तर इंदिरा म्हटलं एक पर्सनल थिंग, पर्सनल गो अहेड म्हटल्यानंतर मी त्यांना म्हटलं, पंतप्रधान पदाच्या खुर्चीच्या समोरच्या खुर्चीत वेगवेगळ्या राज्यातल्या कार्यकर्त्यापासून कलावंतापर्यंत अनेक जण येऊन बसत असतात. कितीही सेक्रेटरीची फौज जरी ड्युटीला असली तरी समोर येऊन बसणाऱ्या माणसाचं क्षेत्र, विषय आणि तो काय बोलणार हे क्षणात तुम्हाला कसं आठवतं. त्या म्हणाल्या, पंडित जवाहरलाल नेहरूंनी वयाच्या 6व्या वर्षापासून मला 2 सवयी लावल्या. एक म्हणजे रात्री झोपताना 10 पानं तरी वाचायचीच. काय होतं, झोपण्यापूर्वी वाचलं की झोप प्रत्यक्ष लागेपर्यंत ती 10 पानं मनात रेंगाळत राहतात आणि ती स्मरणाला पूरक ठरतात. आणि गोष्ट 2, रोज नियमितपणे डायरी लिहायची. दिवसभरात घडणाऱ्या अनेक घटना, अनुभवलेले अनेक माणसं, भेटलेले अनेक क्षण, हे सगळं डायरीच्या एकाच पानात लिहून काढण्याच्या निमित्तानं तुम्ही नेमकं तेच आठवता आणि ते नोंदवता. यातनं मेंदूला आठवायची सवय रोज रात्री लागते. हे मी पाहिलं आणि मी माझी डायरी सुरू केली तेव्हापासून. 1978ला मुलाखत घेतली, आणीबाणी उठवली ती, पुन्हा निवडणुका जाहीर केल्या होत्या आणि महाराष्ट्र गुजरातच्या दौऱ्यावर बाई होत्या. त्या दौऱ्यामध्ये मला रात्री 2:15 वाजता बाईंनी मुलाखतीला वेळ दिली. तर त्याच्यातनं मी डायरी लिहायला सुरुवात केली आणि डायरीत नोंदवलेल्या गोष्टी प्रत्यक्ष बोलताना कशा उपयोगी पडतात ते मला समजत गेलं. तुम्ही अनेकांना बोलता केलं, खुलवलं, पण हे सगळं करत असताना तुमची विकेट कोणी घेतली का? विकेट प्रयत्न बहुतेक प्रत्येक कार्यक्रमात कोणी ना कोणीतरी करत असतो. पण तो बॉल कसा परतवला? मी बॉल परतवतो, पण एकाने मात्र माझी साफ विकेट घेतली. माझ्या चांगल्या गोष्टीला दाद देणाऱ्यांना माझी विकेट करणारा माणूस आणि त्यांनी घेतलेली विकेट पण सांगायला हरकत नाही. दादा कोंडके हे मला असं वाटतं की आचरे काय, पुलं काय या साहित्यिकां इतके शब्दांवर प्रभुत्व असलेले, सामाजिक आणि राजकीय भान असलेले असे होते. त्यांनी काय विकेट घेतली हे सांगण्यापूर्वी मी त्यांच्या 2 गमती सांगतो. एक गोष्ट म्हणजे एकदा समोर एक मुख्यमंत्री बसले होते, जरा वर्णानं काळे असेल, आणि वसंत सबनीस दादा कोंडकेंच्या विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्याच्या आधीच्या बतावणीमध्ये भाग घ्यायचे. मी 35 वेळा विच्छा माझी पुरी करा पाहिलाय. त्याचं कारण ताज्या घटनांवर हे भाष्य कसे करतात हे शिकण्यासारखं असतं ना. तर त्याच्यामध्ये सबनीसांना त्यांनी विचारलं की, दादाने विचारलं महाराष्ट्र कसा आहे म्हणे. सबनीस म्हणले तुम्हीच सांगा, शाहीर तुम्ही आहात, गावगाव हिंडता. तर दादा म्हणले, वरुण रांगडा कंठन काळा ओवड धोवड मातीचा, परंतु अंतरी संत नांजती बोल सांगती मोलाचा, असा संतांचा आणि शक्तीचा महाराष्ट्र आहे. कळलं का काही म्हणले? सबनीसांना म्हणले नाही लक्षात आलं. ते म्हणले पुन्हा म्हणले, वरुण रांगडा कंठन काळा, आलं का लक्षात? म्हणले नाही. समोर बसलेले मंत्री बघा, वरुण रांगडे कंठन काळे असे ते बसलेले होते त्यांच्या समोर. एकदा मी बसलेलो असताना माझ्या शेजारी प्रख्यात नाटककार आणि कवी बाळ कोल्हटकर बसलेले होते. वाहतो ही दुर्वांची जुळीवाले, दुरितांचे तीव्र जाववाले ते बसलेले होते.
आणि मैत्रीला कोणाकोणाला बोलवायचं असा विषय निघाला त्या बतावणीमध्ये. म्हणजे मैत्रीला म्हणजे आमच्या यात्रेला कोणाकोणाला बोलवायचं. तर मग समोरच्या कोणाचं तरी नाव घ्यायचे, दादा कोणके त्यांच्यावर टिप्पणी करायचे आणि हाशा पिकायचा. तर कोलटकर माझ्या शेजारी बसले होते, मी याचा इतका साक्षी आहे म्हणजे. तर यांनी विचारलं मैत्रीला कोणाकोणाला बोलवायचं. सबनीस म्हणले बाळ कोलटकर प्रख्यात कवी. हे म्हणले नको 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 म्हणले, मुर्दा राहील बाजूला आणि उगाच डीवर डी फुटकळ कवितेच्या उड्या पडतील मैतावर म्हणले नको. हे म्हटल्यावर सबनीस रागावले, कारण ते फॅन होते बाळ कोलटकरांचे. ते म्हणले त्यांच्या फुटकळ कविता म्हणताय, डीवर डीची का होईना फुटकळ का होईना एक तरी कविता आत्ता येईल का तुम्हाला म्हणतात. आम्हाला वाटलं आता संपले झाला. रस्त काय हो, एक क्षण गेला मध्ये फक्त पॉज. आणि बाळ कोलटकरांकडे बघत त्यांनी वाहजवी दुर्वांच्या झुळीतल्या गाण्यासारखी कविता सुरू केली. सुंदर पोहे पातळ पातळ, सुंदर पोहे पातळ पातळ, खमंग तुकडे खोबरे पुष्कळ, शेंग चुरमुरे अनटाळ, या सर्वांनी विविध चवींनी असा बनविला चविष्ट चिवडा, पडते ज्यावर उडी बांधतो ही चिवड्याची पुडी. बापरे, काय तुमची थोडी कविता आठवली तुम्हाला. हे सगळं आनंद देणाऱ्या गोष्टी होत्या. मी एक मिनिट फक्त, आपल्याला किती वेळात बोलायला गेलो तर किती वेळ आपल्याला आहे मला सांगा. तेवढ्या वेळ नाही, तुम्ही सांगा किती वेळात आपण. नाही तुमच्या शिस्तीनुसार मला काय, मी किती वेळ नाही, अजून किती वेळ, अजून 10 मिनिट. बरं, खरंच गप्पा 24 तासही संपणार नाही इतक्या रंगताय. अशा दादांनी तुमची विकेट घेतली. त्या दादांनी विकेट काय घेतली ते सांगतो. काय झालं, बोट लावून तिथे गुदगुल्या या चित्रपटाच्या सेटवर कोल्हापूरला जयप्रभा स्टुडिओमध्ये आम्हा पत्रकारांना त्यांनी कुटुंबियांसह या म्हणून सांगितलं. माझी बायको अशा सिनेमावाले वगैरे कुठे जाण्यातली नव्हती, पण दादा कोंडकरांबद्दल उत्सुकता होती म्हणून ती माझ्याबरोबर आला. आम्ही सेटवर पोचलो आणि दादांना मी ओळख करून दिली. म्हटलं दादा माझी बायको. माझा शब्द संपता क्षणी म्हणाले, ह्याला मग काल कोण होत्या, त्यावर काय बोलणार. आपले असे निवेदक, मुलाखतकार, आणखी काय काय त्यांच्या म्हणजे आवाज व्हॉइस ओव्हर करणारे असे अनेक आहेत. पण एक आणखीन ओळख मला त्यांची करून द्यायला आवडेल. हे साहित्य संमेलन आहे म्हणून आपले आजचे सुप्रसिद्ध माननीय पाहुणे उत्तम लेखक आहेत. हे अनेकांना माहिती नसेल, 8 पुस्तकं त्यांची प्रकाशित झाली आहे. 9वं पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे येत्या मार्चमध्ये प्रकाशित होत आहे. त्याचं नाव आणि त्याच्याविषयी थोडक्यात सुधीरजी सांगतील. पहिलं पुस्तक माझं मुक्काम. मी गावोगावी फिरतोय अनेक वर्ष. याच नागपूरचं वेगवेगळं रूप आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे नागपूरमध्ये कुठे निडोज होतं आणि कुठे वर्धा रोडवरचं हॉटेल आहे अशी माहिती देत नाही. नागपूरमधल्या लोकांची बोली, त्यांचं वागण्याची पद्धत, करून राहिलं बोलून राहिलं, हिंदीचा असलेला प्रभाव आणि भेटलेली माणसं, राम शेवाळकर सरांपासून ते अगदी गिरीश गांधींपर्यंत अशा सगळ्या तरतरीच्या लोकांना भेटतो. त्यावर आधारित मी त्या गावाचं प्रवास वर्णन लिहितो. ते प्रवास वर्णन नाही, गावाचं व्यक्तिचित्र. अशा व्यक्तिचित्रांचं पुस्तक आहे मुक्काम. ते मेहता पब्लिकेशनने काढलं आहे. दुसरं पुस्तक आहे लाईफस्टाईल. अगदी लाईफस्टाईलमध्ये लालचंद हिराचंद शंतनुराव किर्लोस्कर यांच्यापासून सगळेजण जे मान्यवर आहेत त्यांच्याबरोबरचा 1 डे विथ देम असा मी एक दिवस अख्खा घालवलेला आहे. प्रमोद महाजनांबरोबर, शंतनुराव किर्लोस्करांबरोबर. वेळ उरला तर त्याबद्दल गंमत सांगेन. तर या सगळ्यांच्या 1 डे विथ देममधनं जाणवलेल्या त्या व्यक्तिमत्वांवर मी लिहिलं आहे लाईफस्टाईल. त्यांची दिवसभराची स्टाईल. त्यातलं पुस्तकाचं नाव इंग्रजी आहे, पुस्तक मराठीत आहे आणि तेही मेहता पब्लिकेशनने काढलं आहे. त्यानंतर मी झगमगती दुनिया म्हणजे आत्ताची जी सगळी नाटकाची पिढी आहे त्यांच्या मुलाखती आहेत. नंतर ताजं तवानं म्हणजे एखाद्या घटनेनं, एखाद्या व्यक्तीमुळं, एखाद्या अनुभवामुळे तुम्ही एकदम फ्रेश होता आणि मला कुठलाही आनंद बरोबरच्यांमध्ये वाटायला आवडतो म्हणून मी त्या घटनांमधनं मी ताजा तवाना झालो, मी इतरांना करण्याचा प्रयत्न करतो. तर मुक्काम, लाईफस्टाईल, ताजं तवानं, झगमगती दुनिया. याच्यानंतर मी शाहू मोडकांचं चरित्र
प्रतिभाताई मोडकांशी गप्पा मारत लिहून काढलेलं आहे. अच्छा. संपूर्ण चरित्र. कारण अनेकांना शाहू मोडक काय ग्रेट होते माहीत नाही. ते कृष्णाच्या भूमिकेमुळे खरे कृष्ण आहेत असं वाटावं इतकं शाहू मोडकांचं स्थान होतं. आणि शाहू मोडक मुळात ख्रिश्चन. त्यांनी लग्न केलं जैन साध्वींशी. प्रतिभाताई ज्या जैन साध्वी म्हणजे पांढरं वस्त्र सगळं घालून पायात चप्पल न घेता भिक्षा मागत जाणार आहे, त्यांच्याशी केलेलं लग्न सगळं नाट्यपूर्ण त्यांचं जीवन होतं. पहिला रौप्य महोत्सवी चित्रपट शाहू मोडकांचा. जे बऱ्याच गोष्टी माहिती नव्हत्या म्हणून मी त्यांच्यावर चरित्र लिहिलं. त्याचं नावच शाहू मोडकच आहे. अगदी अलीकडे मी तो आणि ती असं पुस्तक लिहिलं आहे जे कॉन्टिनेंटलनी काढलं आहे. त्याच्यामध्ये माझ्या पुढच्या पिढीतल्या मित्र मैत्रिणी, नवरा बायको, प्रियकर प्रेयसी अशा 200 जणांना भेटून त्यांच्याशी प्रेम आणि सेक्स या सगळ्या गोष्टींवर मोकळेपणाने गप्पा मारून त्यांचं सगळं या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्या पिढीपेक्षा काय वेगळाच आहे हे जे जाणवलं त्याच्या नोंदी तो आणि ती मध्ये आहेत. आणि आता माझं पुढचं पुस्तक येत आहे, मार्चमध्ये लिहून तयार आहे. राजहंस काढताय. प्रत्येक क्षेत्रातल्या नंबर 1 आणि 2 अशा 10 क्षेत्रातल्या 2-2 अशा 20 मुलाखती त्यामध्ये आहेत. त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे आहेत, शरद पवार आहेत, लता मंगेशकर, आशा भोसले आहेत, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आहेत, M.F. हुसेन अर्के लक्ष्मण आहेत आणि M.F. हुसेन अर्के लक्ष्मण आहेत. गाण्यातलं सांगितलं, राजकारणातलं सांगितलं, चित्रकलेतलं सांगितलं, अशा मी अनेकांच्या आपल्याला वाचायला नक्कीच आवडेल. आतापर्यंत तुम्हाला अनेकदा कौतुकाचे, शाबासकीचे असे अनेक क्षण तुमच्या आयुष्यात आले. कधीतरी मन दुखवणारा, निराशेचा असा कधी क्षण आला? निराशा कधी आली नाही मला चुकूनही. पण एका गोष्टीने मी अस्वस्थ खूप झालो. माझं लव्ह मॅरेज होतं आणि माझी बायको शैला पुंडलिक ती पुणे विद्यापीठामध्ये फिजिक्सला होती आणि ती पहिल्या लेडीज क्रिकेट टीममध्ये देशाच्या वनडाऊनला खेळायची विश्वनाथच्या बायकोबरोबर. तर तिने मला एक दिवशी सांगितलं की तुझा नोकरीचा पिंड नाहीये, तू नोकरी सोडून दे आणि पूर्ण वेळ या क्षेत्रामध्ये ये. नोकरी मी करतेच आहे त्यामुळे घराला लागण्या एवढे पैसे तर मी सहज मिळवू शकते. तिच्या प्रोत्साहनामुळे मी केवळ नोकरी सोडू शकलो आणि दुर्दैवानं 16 वर्षापूर्वी अचानक तिच्या वयाच्या 45व्या वर्षी तिचं अचानक निधन झालं. त्यामुळे नंतर मिळालेले सगळे सर्वोच्च पुरस्कार हे पाहायला मला उत्तेजन देणारी ती नव्हती. याचं माझं वैषम्य काय वाटतं. तुम्हाला मीडिया मॅन असंही म्हटलं जातं कारण सगळ्या माध्यमांमधून लिहिलेला संचार तुमचा होतोय. हे सगळं करत असताना कधीतरी तुम्हाला तत्वाला मुरड घालावी लागली किंवा मनाविरुद्ध काही काम करावं लागलं? एकदाही नाही. त्याचं कारण मी माझ्याशी स्वच्छ ठरवलं होतं. सर्व राजकीय पक्षाच्या सर्व नेत्यांशी उत्तम ओळख असताना 4 मुख्यमंत्र्यांनी माझ्या नावाचा 10%चा फ्लॅट कलावंत म्हणून अलॉट केलेला असतानाही मी शासकीय फ्लॅट घेतला नाही. असं काहीतरी उपकार घेतले तर तुम्हाला बोलताना जरा चाचरल्यासारखं होण्याची शक्यता असते म्हणून मी हे टाळलं आणि त्यामुळे कधीच घालायला लागली नाही. कायम मला काहीही गोष्टी विचारता आल्या पण त्या विचारत असताना आपण नंबर 2 हे रसिक आणि इथे बसणारा तो माणूस याच्या मधले आपण दुवा आहोत. तर हे 2 नंबर पद कधीही डोक्यातनं जाऊ द्यायचं नाही आणि मस्ती किंवा ॲरोगन्सी येऊ द्यायची नाही हे कटाक्षाने पाळलं. त्यामुळे कधी बाकी तत्वाला मुरड घालायची वेळ चालली नाही. सध्या म्हणजे खरं हे सगळ्या निवेदकांनी लक्षात ठेवण्यासारखे मी नेहमी म्हणत असते की निवेदकाला खारीची भूमिका घ्यायला पाहिजे. खास जशी 2 पुलामधलं फक्त आपल्या छोट्याशा याला वाळू जोडते तेवढंच काम जर केलं तर तो कार्यक्रम आणखीन खुलतो. तर मला आणखीन एक विचारायचं आहे की सध्या एक आणखीन खूप अगदी 2 प्रश्न विचारते म्हणजे आपल्या पुढच्या कार्यक्रमाला पण एक अतिशय अभिनव उपक्रम सुधीरजींनी सुरू केलेला आहे कल्चरल कन्सल्टन्सी. हे त्यांच्याकडनं आपण थोडक्यात ऐकूया आणि नंतर 5 आपण रॅपिड फायर राहू. अगदी 5 प्रश्न घेऊ.
काय झालं, माझ्याबरोबरचे मी कॉमर्सचा विद्यार्थी असल्यामुळे उद्योजक खूप झाले. मी कॉमर्सचा विद्यार्थी असल्यामुळे, कॉस्टिंगचा विद्यार्थी असल्यामुळे उद्योजक मित्र माझे खूप. त्यातल्या एका सर्वोच्च IT कंपनीचा चेअरमन माझा वर्ग मित्र आहे. तर त्याच्याशी एकदा त्यांनी मला, मी गप्पा मारायला जेवायला अनेकदा जातो, एकदा मी त्याकडे गेलो तर आमच्या नेहमीच्या गप्पा बाजूला ठेवून तो म्हणाला, आता जे जे राजकीय पक्ष आहेत त्यातल्या नेत्यांची मानसिकता काय आहे, साधारण कसे आहेत ते वागायला बोलायला, आगाऊ कोण आहेत, साधे कोण आहेत, विनोद कोणाला कळतो. मग म्हणाले, सध्या सर्वाधिक खपणारं पुस्तक कुठलं आहे, लोकप्रिय लेखक कोण आहे, लोकप्रिय कवी कोण आहे, सध्या कुठली कविता सुपरहिट आहे, सध्या सिनेमा कुठला उत्तम चालला आहे, सध्या नाटक कुठलं गाजत आहे, सध्या घरातल्या मुलांनाही सांगता येईल असा PJ कोणता उत्तम क्लिक आहे. म्हणजे सगळ्या बायोडेटापासून सर्व फील्डमधल्या ते PJ पर्यंत मी ऐकतच असतो. ते म्हटले, तू ऐकतोस आणि तुला नॅरेट पण करता येतं, तर मला जरा हे सगळं सांग ना. ते सांगून झाल्यानंतर त्यांनी माझ्या हातावर 10,000 रुपये ठेवले आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही कुठलीही कंपनीची माणसं कुठल्याही कन्सल्टन्सीचे पैसे देत असतो. आम्हाला बाहेर गेल्यानंतर समारंभात, कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर बोलायचं असतं. आम्हाला आमची कंपनीचा उत्कर्ष सोडून काहीही माहिती नसतं. या बाबतीत अलर्ट आम्हाला राहायला लागतं आणि त्या त्या विषयावर बोलायला लागतं. तर रेडीमेड हे सगळं देणारा तू आहेस, तर तू महिन्यातनं 1 तास ताज्या सगळ्या गोष्टींवर गप्पा मारायला ये. मी अजून 5 उद्योजक तुला देतो, प्रत्येकाकडनं 10,000 घे आणि कल्चरल कन्सल्टन्सी असा हा व्यवसाय चालू कर. आणि आता अनपेक्षितपणे माझ्या या टप्प्यावर आता नवीन काय करणार त्याच्यावर ही कल्चरल कन्सल्टन्सी सुरू झाली. आणि मी महिन्यातनं, मला वेळ नसल्यामुळे, कारण मी फिरतो खूप देशापरदेशात, त्यामुळे 5 रविवारमध्ये 1-1 तास एवढाच वेळ देऊ शकतो. त्यामुळे आत्ता तरी मी 5 उद्योजकांच्या पलीकडे उद्योजक वाढवलेला नाही. उद्योग 5 याच्यापुरतेच मर्यादित ठेवले, उद्योग वाढवलेली आहे जास्त नाही. तसंच आणखीन एक उपक्रम सुधीरजींनी सुरू केलेला आहे. अमेरिकेत किंवा परदेशात राहणाऱ्या मुलांना त्यांच्या आई वडिलांविषयी प्रेम असतं, आपुलकी असते, सगळं असतं, पण सहवास मिळत नाही. तर त्या बाबतीत त्यांनी एक युक्ती शोधून काढली, ती त्यांच्याचकडून ऐकूया. मी गेली 26 वर्ष जगातल्या सगळ्या देशात जात असतो आणि या सगळ्या ठिकाणी जात असताना मी हॉटेलमध्ये न उतरता तिथल्या मराठी मंडळाच्या कोणाच्या तरी घरी उतरतो, कारण त्यानिमित्तानं तिथलं आपल्याला मराठी कल्चर कळतं. हे करत असताना मला असं जाणवलं की बहुतेक ठिकाणी कपल, तरुण जोडपी गेलेली आहेत आणि त्यांचे आईवडील त्यांना मात्र परदेशात राहणं जमत नाही म्हणून ती सगळी मंडळी पुणे, मुंबई, नगर, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर असे आपापल्या घरांमध्येच आहेत. आठवण तर दोन्ही बाजूची येत असतेच, पण राहायचं नसतं. पहिल्या बाळणपणाला मुलीचे आईवडील आणि दुसऱ्या बाळणपणाला मुलाचे आईवडील, इतकं सगळं शिस्तबद्ध आहे. तिथे जर गेलेस तर गेल्यानंतर शनिवार रविवारीच भेटणार, ठरलेलीच माणसं असणार आणि ठरलेलेच विषय बोलणार. याचा त्यांना उभं घेतो आणि ते परत येतात. मुलांना तर आठवण येत असते. एका मुलाने आपल्या आईवडिलांची 60 आणि त्यांच्या लग्नाचा 50वा वाढदिवस प्रचंड पैसे खर्च करून न्यूयॉर्कमध्ये साजरा केला. मी त्यावेळेला तिथे होतो. ते सगळं झाल्यानंतर मला तो म्हणाला, काय नाही आमचा तुम्हाला कार्यक्रम एवढा आवडला नाही का? म्हटलं उत्तम आहे ना, चांगलं प्रेम दाखवताय. म्हणले दाखवताय म्हणजे? म्हटलं तुम्हाला जर एवढं प्रेम आहे तर तुमच्या घरातल्या पुढच्या पिढीला आपले आजी आजोबा कसे होते हे कळायला नको का? म्हटलं पाहिजे ना, करणार कसं? अरे फोटो काढायला सुद्धा आमचे आईवडील तयार नसतात, तर बोलणार कुठले ते? म्हटलं बोलण्याची जबाबदारी मी त्यातला व्यावसायिक आहे ना. आणि मी त्यांना म्हटलं की तुमच्या 1 डे विथ युअर आई बाबा असं म्हणून मी आई वडिलांच्या सविस्तर आयुष्य कथन करणाऱ्या मुलाखती चित्रबद्ध करून त्या मी त्यांना पाठवून देतो. आणि अशा माझ्या 130 आई वडिलांच्या मुलाखती मी केलेल्या आहेत. या कल्पनेला दाद म्हणून टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रानं 100 मुलाखती झाल्यावर
माझ्या या कल्पनेला अग्रलेख लिहून दाद दिली. अग्रलेखाचं नाव होतं पॅकेजिंग ग्रँडपा. वा, हाही एवढा मोठा सन्मान आहे. तुमचा आणखीन एक पैलू आमच्या लक्षात आलेला आहे. आता इथे तुम्हाला चान्स नाही मिळाला ते करायला, पण स्टेजवर असताना जर श्रोत्यां म्हणजे वक्त्यांची ही भाषणं कंटाळवाणी झाली तर सुधीरजी उत्तम स्केचेस काढतात. आज नाही काढतात ते त्यांना, आणि जवळपास 200च्या वर मला वाटतं स्केचेस काढले तुम्ही. 1,500. आकडा एक शून्य माझं कमी झालं. तर ते कसं काय सुचलं तुम्हाला स्केचेस काढणं? काय होतं, राजकीय भाषणे इतकी रटाळ चालू असतात, कॉम्पेअरली करायचं काय, त्याला काही फार स्कोप नसतो अनुक्रमणिका वाचण्यापलीकडे. आपण जरा जास्त बोलतो, थोडं बऱ्यापैकी वेगळं काहीतरी म्हणून जरा ऐकतात, पण एकूण तो कंटाळवाणा प्रकार मी आता जाहीर केलं नाही, मी बंद करणार, पण केलाय. जाहीर का केलं नाही, समजा तुमच्याच घरातला एखादा कार्यक्रम आला आणि तुम्ही बोलवलं तर नाही कसं म्हणणार, म्हणून जाहीर केलं नाही, पण मी बंद केले. बंद करेपर्यंत स्टेजवर बसलेलो असताना एकेकाच्या चेहऱ्याचे इतके क्लोजअप मला माझे इतके कोणालाही पाहायला मिळत नाही, कारण मी स्टेजवर त्यांच्या बाजूला असतो. तर त्या चेहऱ्यातल्या काही छटा आवडतात, आठवतात, आणि मग मी बसल्या जागी असेल त्या कागदाच्या पाठकोऱ्या भागावर ते स्केच करतो. पहिलं स्केच असं मी जमनालाल बजाज यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या वेळेला SM जोशी हजर होते. त्यांनी 80 वर्ष ओलांडलेलं होतं, आणि तरीही त्यांच्या चेहऱ्यावर खळ्या ज्या गालांवर होत्या ना, त्या मला फार मोहित करून गेल्या. 80 वर्षाचे आजोबा आणि काय खळ्या आहेत. आणि मी स्केच काढलं, ते SMनी पाहिलं, बेस्ट असं म्हणून सही केली, आणि तिथे मला उत्तेजन मिळालं, आणि मग मी प्रत्येक कार्यक्रमात अशी चित्र काढत गेलो. पण इतक्या सगळ्या कला आल्या कुठून? आवाज प्रत्येकाचा करायचा, अभिनय करायचा. अभिनयाबद्दल बोलणारच आहे मी. मला परवानगी मिळाली म्हणून 5 मिनिटं वाढवते बरं, मला सांगितलंय म्हणून, कारण मी आकाशवाणीची आहे. मी अगदी सेकंड टू सेकंड संपवणारी आहे. वेळ पाहायची. बिलकुल. ते मला हे सांगितलं की 5-10 मिनिटं अजून वाढवू तुम्ही शकताय. आकाशवाणीच्या म्हणाला तुम्हाला एक गोष्ट कदाचित तुम्हाला माहिती नसेल म्हणून सांगतो, किंवा माहिती असेल पण विचारतो. ती म्हणजे लोकांपर्यंत माझा पहिला आवाज पोहोचवणारी आकाशवाणीच आहे. आकाशवाणी पुणे केंद्र. मी काही वर्षांपूर्वी आकाशवाणी पुणे, सुधीर गाडगे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे, अशा मी बातम्या देत होतो सुधा नरवण यांच्या काळात. पण तिथे सुद्धा माझ्यातला व्यावसायिक जागा होता. तुम्हाला गमत म्हणून सांगतो, तुम्ही निवेदक आहात आकाशवाणीच्या म्हणून. मी आकाशवाणीच्या निवेदनाचं कंत्राट फक्त जुलै, जून, ऑगस्ट या 3च महिन्यात घ्यायचो. अच्छा. याच महिन्यात का घ्यायचो माहितीये? सकाळी सकाळी कितीही टीव्ही पॉप्युलर झाला तरी सकाळी अजूनही बातम्यांकरता रेडिओ ऐकला जातो. बातम्या 100% ऐकल्या जातात. तर सकाळी सकाळी जून, जुलै, ऑगस्ट मध्ये सुधीर गाडगे आणि आवाज हा घराघरात खेड्यातल्या गेल्यानंतर त्याच 3 महिन्यामध्ये गणपतीचे कार्यक्रम ठरवत असतात. आपलं नाव त्यांच्या खाली यावं आणि गणपतीचा कार्यक्रम आपला ठरवावा या व्यावसायिक हेतून त्या महिन्यात. आता मी पण सांगू शकते की मी उद्घोषिका म्हणून जर रेग्युलर नोकरीवर होते, पण त्याच्या आधी अनेक वर्ष प्रभा फणशीकर आपल्याला बातम्या देत आहे, अशी अनेक वर्ष कॅज्युअल न्यूज रीडर म्हणून काम केलं, आणि मग अनाउन्सर म्हणून रेग्युलर झाले. अजून एक गोष्ट आकाशवाणीवर मी केली, आणि ती म्हणजे ललिता धमडेरे आणि मी प्राध्यापक संगोराम यांच्या मार्गदर्शनाखाली हसत खेळत हिंदी या नावाचा कार्यक्रम रेडिओवर करायचो. अच्छा. ज्याच्यामधनं सोपं हिंदी कसं शिकावं लिहून दिलेलं संगोरामाने आमच्या गप्पातनं आम्ही ते मांडायचो. वा, छान. अभिनयात कुशल आहेतच. अगदी लहानपणी शाळेत संस्कृत नाटकात काम केलं होतं सुधीरजींनी, पण ती शाळेचे तर जाऊ द्या, सध्या काही चित्रपटांमधनं पण काम केलेलं आहे. तर चित्रपटाबद्दल सांगा ना. खरं तर मला चित्रपट किंवा नाटकात काम करायला आवडत नाही. त्याचं कारण असं आहे की निवेदन आणि मुलाखत याच्यामध्ये आपले शब्द असतात. तर आपले शब्द आपण जितक्या सहजतेनं बोलू शकतो तेवढं दुसऱ्यांनी लिहिलेलं नाही बोलता येत. आपल्या चेहऱ्यावर उसने भाव येतील की काय असं वाटतं. मग काही काही माझ्या चित्रपट निर्माते मित्र आहेत, त्यांची अशी एक समजूत आहे की मी लकी आहे, म्हणून त्यांनी त्यांच्या सिनेमामध्ये मला एक 5-5 मिनिटाचे रोल दिले. म्हणजे काय,
तर त्याच्यामध्ये मला माझंच बोलायचं असायचं. त्या सिनेमातला पत्रकार परिषदेमधला एक पत्रकार, त्या सिनेमामधला चाललेल्या नाचाच्या आधी त्या नाचाबद्दल ओळख करून देणारा निवेदक, उदाहरणार्थ. आणि दोन्हीही सिनेमा अफाट गाजले. माहेरची साडी आणि दुसरा सिनेमा होता माफीचा साक्षीदार, प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलणारा. तर या दोन्ही हिट केल्यामुळे प्रत्येक जण 5 मिनिटं तरी येऊन जाणार. ते लोक लव बीक फार मानतात आपल्या मनात असं, पण त्यामुळे ते मिळत गेले. आणि बाकी मग सिनेमात मी केलं नाही. पण अगदी अलीकडेच एक या मार्चमध्ये तो सिनेमा रिलीज होईल. आपला जो मधुर भांडारकर आहे त्याच्या भावाने तो दिग्दर्शित केलेला आहे. आणि तो म्हटला तूच करायचं, करायलाच पाहिजे, कारण आपण 25 वेळा रिटेक करू. जर समजा तुझं बोलणं उसणं वाटलं व्हिज्युअली तर. मांत्रिकाचा रोल आहे आणि एका संसारातल्या माणसाला तो वागत असलेल्या विसंगत गोष्टींबद्दल मांत्रिकाच्या दृष्टिकोनातनं त्याला उदाहरणं देत सरळ केलं जाण्याचा विषय आहे. त्यामध्ये मांत्रिकाची प्रमुख भूमिका ही मी करतोय. त्याचं सिनेमाचं नाव आहे चाबूक. अच्छा, कधी येतोय? आणि तो मार्चमध्ये येईल. लकी ठरणारे असे कलाकार आहेत तेजस. लक्षात ठेव पुढच्या सिनेमामध्ये सुधीरजी तुमच्या कारण माझा मुलगाही सिनेमाच्या याच्यातच आहे. म्हणून आपण आता कार्यक्रमाचा समापन करतोय. त्यांना 5 प्रश्न विचारणार आहे पटापट. एक हरकत नसेल, उत्तम ऐकणारे आहात म्हणून शुभगी त्यांची परवानगी असेल तर मला शंतनुराव किर्लोस्करांची एक वेगळी ओळख आवर्जून इथे सांगायची आहे. ती अशी की शंतनुराव किर्लोस्कर हे कधीही मुलाखत द्यायला तयार नसतात. आणि त्यामागे त्यांचं लॉजिकल कारण होतं. ते काय म्हणत, मी बनवतो काय, शेतात चालणारी इंजिन. शेतामध्ये त्या इंजिनाचा आवाज नेमका येत असेल तर त्यातलं किर्लोस्करच बोलत असतात, मग वेगळं कशाला बोलायचं, लॉजिकल. पण किर्लोस्कर ग्रुपनीच त्यांच्यावर फिल्म करायचं ठरवलं आणि त्या फिल्ममध्ये त्यांची मुलाखत अपरिहार्य होती. स्वाभाविकच मला बोलवलं की तू बाबांची मुलाखत घे. पुण्यातल्या मॉडेल कॉलनीतल्या लकाकी बंगल्यामध्ये हिरवळीवर 2 खुर्च्या टाकून बोलायला चाललं. मी एकच गोष्ट केली. शंतनुरावांचे किर्लोस्कर वाडीपासूनचे जे समकालीन मित्र होते त्यांच्याशी गप्पा मारून मी शंतनुरावांचे वीक पॉईंट माहिती करून घेतले. त्यातला एक वीक पॉईंट असा होता की शंतनुरावांना ऑपेरात पाहायची आणि दाखवायची खूप हौस होती आणि ते भरभरून बोलायचे त्यावेळेला. तर मी मुलाखत सुरू झाली आणि ते काही नीट उत्तरच देईना. मी म्हटलं बाबा, त्यांना बाबा म्हटलं बाबा मुलाखत राहू दे, बाजूला राहू, तुम्ही मला सिडनीचा ऑपेरा दाखवता का. ते एकदम खुश झाले. माझा हात हातात घेतला, हिरवळीवरनं घरात नेलं, सगळं लावलं, सिडनीचा ऑपेरा दाखवायला सुरुवात केली. ऑपेरा दाखवता दाखवता ऑपेरा पाहावा कसा हेही मला सांगायला सुरुवात केली. ते मूडमध्ये आले हे लक्षात आल्यानंतर माझ्यातला मुळातला पत्रकार जागा झाला आणि मी मूळ ठरवलेले प्रश्न मध्ये मध्ये विचारत गेलो. आणि आपण यांचा वीक पॉईंट काढून यांच्याकडनं सगळ्या प्रश्नांची उत्तरं काढून घेतली. या आनंदात मी त्यांच्या घरातनं बंगल्यातनं बाहेर पडत होतो तर दरवाज्यापाशी गेल्यावर शंतनुरावांनी मला पुन्हा बोलवलं, इकडे. म्हटलं काय बाबा. नाही, तू माझे वीक पॉईंट काढून माझ्याकडनं सगळ्या प्रश्नांची उत्तरं काढून घेतली हे मला कळलंच नाही असं तुला वाटत असेल तर तसं समजू नको. मला तुझा अप्रोच आवडला म्हणून मी बोललो. पुन्हा असं कधी कोणाला गृहीत धरत जाऊ नको. केवढा मोठा धडा शिकवला. आता 5 ऍक्च्युअल शंतनुरावांचाही प्रश्न माझ्याजवळ असे अनेक प्रश्न आहेत पण वेळेचं बंधन असल्यामुळे मी ते बायपास केले. अगदी. मुलाखतकार आणि सूत्रसंचालक एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. मुलाखतकार आणि सूत्रसंचालक, तुम्हाला कोणती उजवी वाटते? दोन्ही उजवे आहेत. हे उत्तर आपलं जनरल असतं पण तरी मला मुलाखत ही जास्त उजवी वाटते. बरोबर आहे. मनापासून कोणाची मुलाखत घ्यायला आवडेल? बाळासाहेब ठाकरे की आशा भोसले? आशा भोसले. हे करिअर केलं नसतं तर काय व्हायला आवडलं असतं? पत्रकार की अभिनेता? कम्युनिकेशनचा प्राध्यापक. हे 5 झाल्यावर एक लास्ट मी संपवणार आहे की कोणत्या गावातला प्रेक्षक जास्त आवडतो म्हणा किंवा रसिक आहे, मुंबई की पुणे? डोंबिवली.
मुंबई आणि पुण्याच्या मध्ये डोंबिवली पूर्व आणि डोंबिवली पूर्व मधलं गणपतीच्या देवळातला प्रेक्षक. हो का? तिथे आमच्यातल्या गायिका गाणं विसरल्या तर समोरच्या बायका गाण्याच्या ओळी सांगतात. वा वा वा. आणि कोणतं माध्यम जास्त आवडतं, स्टेज की दूरदर्शन? स्टेज, वा. कारण इथे लाईव्ह चॅलेंज असतो म्हणून. एक अगदी शेवटचा प्रश्न त्यांनी आपण सांगता करतोय, इतक्या मुलाखती घेतल्या पण जे मला माहिती आहे पण हे आपण सांगावं की अजून 2 व्यक्तींच्या मुलाखती घ्याव्या अशी सुधीरजींची एक मनातली इच्छा राहिलेली आहे. त्या कोण आहे 2 व्यक्ती? नरेंद्र मोदी. आणि ते प्रेसला सामोरे कधीच जात नाहीत, त्यामुळे त्यांना ते मनवण्यापासून मुलाखत घेण्यापर्यंत भाग आहे. ते मी चॅलेंज समजतो. कारण मी बहुतेक पंतप्रधानांच्या मुलाखती घेतल्यात, एकाच पंतप्रधानांची मुलाखत मी घेतली नाही आणि ते म्हणजे देवेगौडा. कळू शकतं. तर एक ते आणि दुसरे लालू प्रसाद यादव. लालू प्रसाद यादव का ते सांगतो, मी पत्रकारिता करत असताना गुजरातमध्ये चिमणबाई सरकार उलथून टाकण्याचं काम जे जयप्रकाश नारायणांनी केलं, त्या सगळ्या आंदोलनाचे मुख्य कार्यकर्ते होते लालू प्रसाद यादव. अत्यंत काम करणारे, सिरियस नेचरचे, उत्तम इंग्रजी हिंदीवर प्रभुत्व असलेले. अशांना मी पाहिलंय आणि अलीकडे जेव्हा मी त्यांना ये क्या चल रहा है अशा धर्तीवर बघतो तेव्हा त्यांच्यात झालेला हा बदल त्यांच्याकडनं जाणून घ्यायला उत्सुक आहे. तुरुंगातनं ते बाहेर पडले तर लवकरच आपली ही इच्छा पूर्ण हो अशी सदिच्छा आणि शुभेच्छा देते. खरं अजिबात इच्छा नाही या कार्यक्रम संपवायची, ती का रंगला आहे. आमचे रसिक श्रोते पण खूप छान तुम्हाला रिस्पॉन्स देत आहेत आणि तुम्ही आला का मला खरंच बरं वाटलं. आमच्या नेहमीच्या यांनी म्हणतोय की पुनरागमनायच, पुन्हा या. आणि पद्मगंधा प्रतिष्ठान नागपूरच्या वतीने, सगळ्यांच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. पुन्हा पुन्हा आभार मानते. आपण आलात आणि मजा आली. म्हणजे खरं इतकं ऐकायला मिळतंय, मिळावंसं वाटतंय, पण वेळ आपली जवळ नाही. वेळेची मर्यादा पाळायलाच हवी. मी पुनश्च एक वार या अनौपचारिक गप्पा संपवत असताना खुद्द देऊस्कर मॅडम त्यांचे आभार मानतो, त्यांच्या कुटुंबियांचे आभार मानतो. शुभांगीताई ज्यांनी पाठपुरावा करत हा कार्यक्रम घडवला आहे त्यांचे मनापासून आभार मानतो. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. माध्यमाचे जे माझ्या क्षेत्रातले सहकारी उपस्थित असतील त्यांचे आभार मानतो. आणि माझ्याच 4 शब्दांनी चाललेलं बोलणं थांबवतो. शब्द समजून घ्या, शब्द उमजून द्या. शब्द समजून घ्या, शब्द उमजून द्या. हवा तेव्हा, हवा तिथे, निशब्दाला मान द्या. म्हणूनच थांबतो. नमस्कार. पुढच्या कार्यक्रमाकरता आयोजक संयोजक आपण इथे येऊ शकतो.